श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला पितृपक्षामध्ये कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे, कारण अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपंधरवडा जो आहे तर तो चालू होत असतो। पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो। भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच हा पितृपक्ष आपल्या पूर्वजांचा स्मरण या काळामध्ये केलं जातं, कारण पितृपक्षाचा काळ हा सर्वोत्तम काळ आपल्या पितरांच्या सेवेसाठी मानला जात असतो। पितृपक्षात आपल्या पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान असे विधी केले जातात। तर अशा या पितृपक्षामध्ये कुत्र्याला सुद्धा एक वस्तू आपल्याला खायला घालायची आहे। कोणती वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे, कधी खाऊ घालायची आहे आणि पितरांची तिथी माहीत नसेल तर मग काय करावं, अशी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, वैवाहिक सुखासाठी प्रत्येक व्यक्तीने पितरांची सेवा ही आवर्जून करायलाच हवी। आपले पूर्वज आपल्यावरती जर प्रसन्न असतील तर आपल्याला ते सुख, समृद्धीचा आणि वैवाहिक सुखाचा कृपा आशीर्वाद प्रदान करत असतात। पितृपक्षात पूर्वजांच्या शांतीसाठी दान धर्म केले जातात। असं म्हटलं जातं की जे वंशज आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करीत नाहीत त्या पूर्वजांच्या आत्म्याला कधीही शांती मिळत नाही। श्रद्धेने केले जाते म्हणून याला श्राद्ध म्हटले जाते। मनोभावे आपल्या पितरांचे श्राद्ध व तर्पण जर केलं तर आपले पितर हे आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि ते तृप्त देखील होत असतात। ज्यावेळी आपले पितर हे संतुष्ट होतात त्यावेळेला ते आपल्याला नक्कीच आशीर्वाद प्रदान करत असतात। परंतु जर पितर आपल्यावरती रुष्ट असतील तर तृप्त नसतील तर मात्र आपल्याला पितृदोषांचा सामना जो आहे तर तो करावा लागतो। पितृपक्षावेळी पितरांचा आत्मा हा मृत्यू लोकात फिरतो। पितृपक्षांचे जे 15 दिवस आहेत तर ते असे म्हटले जाते की या 15 दिवसामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच या पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचा नियम आहे। संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणास भोजन हे आपण दिले पाहिजे। या पितृपंधरवड्या पशु पक्ष्यांना अन्न पाणी दिल्याने सुद्धा विशेष लाभ होतो आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याला सुद्धा एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे। जरी आपल्याला पितरांची तिथी माहीत नसेल तरी सुद्धा पितृपक्ष संपेपर्यंत कोणत्याही दिवशी आपण कुत्र्याला ही एक वस्तू खायला देऊ शकता आणि जर आपल्या पितरांची तिथी माहीत असेल तर मग त्या दिवशी आपण ही वस्तू खायला दिली तरी देखील चालणार आहे। पितरांची तिथी झाल्यानंतर जरी ही वस्तू आपण कुत्र्याला खायला दिली तरी सुद्धा आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळणारच आहे। जर आपल्याला पितृदोष निर्माण झालेला असेल तर घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतात। त्याचप्रमाणे घरात वातावरण चांगले नसते, तसेच सतत कोणत्या तरी गोष्टीचे दडपण असणे, भय असणे किंवा आपण खूप कष्ट मेहनत करत आहोत परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला फळ जे आहे तर ते मिळत नाही। सतत आपल्या आयुष्यामध्ये दुःख जे आहे तर ते स्थान मांडून बसलेलं आहे। संकटामागून संकट येत असतील, काही केल्या आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये मुलांच्या विवाहासाठी अडचणी येत असतील, वंशवृद्धीसाठी अडचणी येत असतील तरी सुद्धा आपल्याला पितृदोष हा असू शकतो। म्हणूनच आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी कुत्र्याला एक वस्तू
आवर्जून खायला द्यायचे आहे। कोणत्या दिवशी आपण हा साधा सोपा उपाय करू शकता, यामुळे आपले नाराज असलेले पितर हे प्रसन्न होतील आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देतील, ज्यामुळे आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होतील। आपल्याला जरी पितरांची तिथी माहीत नसेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता। तिथी माहीत असेल तर सुद्धा आपण हा उपाय करू शकता। पितृपक्षातील सर्व तिथींना खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जसे की आपल्या घरातील आपले पूर्वज जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे तर त्या व्यक्तींचा मृत्यू ज्या तिथीला होतो तर त्या तिथीला आपण पितृपक्षामध्ये व्यक्तीचं श्राद्ध जे आहे तर ते करत असतो। जसं की द्वितीया तिथीला ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे तर त्यांचे श्राद्ध हे द्वितीय तिथीला केलं जातं। तर अशा प्रकारे हे श्राद्ध केलं जातं आणि यालाच आपण महा तर असं सुद्धा म्हणत असतो। परंतु जर आपल्याला काही कारणाने आपल्याला तिथी माहीत नसेल तरी सुद्धा आपण कोणत्याही दिवशी कुत्र्याला वस्तू खायला दिली तरी पण चालेल। आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा केली, या दिवशी आपण पितरांना नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालतो। पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। ज्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्वच्छ स्नान आटोपून घ्यायचं आहे। चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाही, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। यानंतर स्वयंपाक स्वच्छ करायचा आहे। यानंतर आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो त्यामध्ये जर आपण चपाती बनवणार असू तर आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यानंतर शेवटी संपूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर शेवटी आपल्याला गव्हाच्या पिठाचा कणकेचा एक मध्यम आकाराचा गोळा जो आहे तर तो घ्यायचा आहे। लक्षात घ्या, यामध्ये मीठ जे आहे तर ते अजिबात आपल्याला घालायचे नाही। पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला मध्यम आकाराचा गोळा होईल एवढी कणिक जी आहे तर ती मळून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही। ज्यामध्ये पहिली पोळी ही गाईसाठी असते त्याचप्रमाणे शेवटची पोळी ही कुत्र्यांसाठी असते, म्हणून पूर्ण स्वयंपाक झाल्यावरती आपल्याला कुत्र्यांसाठी एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहे। आणि आता ही पोळी बनवताना आपल्याला गोड पोळी करायची आहे। म्हणजे काय, ज्याप्रमाणे पुरणपोळीला आपण पुरण भरतो त्याचप्रमाणे आपल्याला काय भरायचं आहे तर या कणकेमध्ये कणकेच्या गोळ्यामध्ये थोडीशी आपल्याला साखर किंवा गुळ जो आहे तर तो आपल्याला भरायचा आहे। गोड पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे। जर आपण पितरांच्या तिथीलाच हा उपाय करणार असू तर त्यावेळी पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य पितरांसाठी बनवत असतो। तर शेवटी जी पुरणपोळी आहे तर ती आपल्याला कुत्र्याच्या नावाने बनवायची आहे आणि या पोळीला आपल्याला मोहरीचं अगदी पोटभर तेल जे आहे तर ते लावायचं आहे। जर आपल्याला पितरांची तिथी माहीत नसेल तर आपण जो रेग्युलरचा स्वयंपाक करतो तो स्वयंपाक झाल्यानंतर कुत्र्यासाठी पोळी बनवायची आहे आणि कुत्र्यालाही खायला द्यायची आहे। कधी द्यायची आहे तर ते दुपारच्या वेळेला, कारण पितरांना नैवेद्य हा दुपारच्या वेळेमध्ये दिला जातो। ज्याप्रमाणे सकाळची संध्याकाळची वेळ ही देवांसाठी असते त्याप्रमाणे दुपारची वेळ ही पितरांसाठी असते, म्हणून आपल्याला दुपारी 12 ते 12:30 1च्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे। आता जेव्हा आपण कुत्र्याला ही पोळी खायला देणार आहोत त्या अगोदर आपल्याला एक ताटामध्ये ही पोळी ठेवायची आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे। गणपती बाप्पा, भगवान श्री विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांना नमस्कार करायचा आहे। सर्व देवी देवतांना नमस्कार करायचा, त्याचप्रमाणे यम देवांना नमस्कार करायचा आणि शनी महाराजांना नमस्कार करायचा आहे। आपला शनी दोष नष्ट व्हावा म्हणून शनी महाराजांना प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील जी काही दुःख, संकटे आहेत, अडथळे आहेत ती दूर नष्ट व्हावी म्हणून आपल्या इष्ट देवतांकडे, आपल्या कुलदेवीकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे। तसेच आपल्या पितृदेवतांना सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि कळत न कळत पितरांच्या बाबतीत झालेल्या चुकाची क्षमा याचना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर आपल्याला ही पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे। काळा कुत्रा असेल तर आवर्जून कुत्र्याला खायला द्या, काळा कुत्रा नसेल तर मग कोणत्याही कुत्र्याला दिली तरी देखील चालणार आहे। आपल्या घरी जर
रस्त्यावरी कुत्रा असेल त्याला तुम्ही खाऊ घालू शकता, किंवा आजूबाजूला अगदी जे रस्त्यावरती स्टे डॉगी असतात त्यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. पण पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर ते पशु पक्षाच्या स्वरूपामध्ये आलेले असतात. मग यामध्ये कावळा असेल, गाय असेल, कुत्रा असेल यांना विशेष महत्व आहे. तसेच पितृपक्षामध्ये आपण मुंग्यांना सुद्धा रवा मिक्स करून साखर जी आहे तर ती खाऊ घालायची आहे, अन्न देत असतो. कुत्र्यांना जर तत्वाचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की यमदेवाने 2 कुत्रे आणि त्यामुळे पितृपक्षात कुत्र्यांना अन्न दिलं जातं. कुत्र्याला अन्न देताना आपल्याला यमदेवांना नमस्कार सुद्धा करायचा आहे. आणि शिवपुराणाच्या आधारे कुत्र्यांना जेव्हा आपण ही पोळी खायला देणार आहोत त्यावेळेला म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाने अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे 2 कुत्रे आहेत, त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे, त्यांनी तो स्वीकार करावा. तर हे मात्र आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे. यानंतर कुत्र्याला नमस्कार करायचा आहे, काळभैरवांना सुद्धा नमस्कार करायचा आहे. कुत्र्याला ही पोळी खायला दिल्यामुळे आपल्या जीवनातील संकटे अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच नष्ट होतात. कुत्रा हा भिकाऱ्याला राजा आणि राजाला भिकारी सुद्धा बनवू शकतो अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे कुत्र्याला भोजन दिल्याने पितृदोष तर नष्ट होतोच, परंतु त्यासोबतच आपला शत्रुदोष जो आहे तर तो सुद्धा कमी होत असतो. म्हणून आपल्याला या पितृपंधरवड्यामध्ये पितृपक्षामध्ये कुत्र्याला आवर्जून पोळी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. तर सांगितल्याप्रमाणे उपाय आवर्जून करून बघा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.